सर्वप्रथम मी युवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि माझे भाषणाला सुरुवात करतो. माननीय शिक्षक वृंद आणि माझे प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण 19 फेब्रुवारी या पवित्र दिवशी स्वराज्य संस्थापक हिंदवी स्वराज्याचे जनक युग करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांनी अत्यंत धैर्य शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. त्यांनी शिस्तबद्ध प्रशासन उभे केले, शेतकऱ्यांचे संरक्षण केले आणि स्त्रियांचा सन्मान राखला. युद्धकलेत तर ते पारंगत होते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते एक दूरदृष्टी असलेले, न्यायप्रिय आणि जनतेवर प्रेम करणारे राजे होते. त्यांनी हिंदवी स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यांचे राज्यकारभार हे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही कार्य होते. सर्व धर्मांचा आदर करणे, प्रजेची काळजी घेणे आणि स्वाभिमानाने जगणे हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आजच्या आपण तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यायला हवी. त्यांच्यासारखे धैर्यवान, कर्तृत्ववान आणि देशभक्त बनायला हवं. आपण सर्वजण मिळून त्यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारूया आणि स्वाभिमान, प्रामाणिकपणा व परिश्रम यांच्या बळावर आपले आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करूया. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील राजा नव्हते. ते स्वाभिमान, धैर्य आणि स्वराज्याची जिवंत प्रेरणा आहे. चला, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपणही अन्यायाविरुद्ध उभं राहू आणि आपल्या आयुष्यात स्वराज्याचा अर्थ, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा जगूया. मित्रांनो, जर जग बदलायचं असेल तर शिवरायांसारखा विचार करा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहायचं धाडस करा. ही गोष्ट सत्य आहे. निश्चितच जोपर्यंत सह्याद्री उभा राहील, जोपर्यंत हे सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जिवंत आहे. या पवित्र प्रसंगी एक छोटीशी कविता तुम्हासमोर सादर करू इच्छितो. सह्याद्रीच्या कुशीत जन्मला सिंह महान, मातृभूमीच्या संरक्षणासाठी उभा राहिला अभिमान. आई जिजाबाई त्यांच्या संस्काराचा तेजोमय प्रकाश, स्वराज्याच्या स्वप्नासाठी केला आयुष्यभर प्रयास. अन्यायाविरुद्ध उभारली तलवार, धैर्य बुद्धी पराक्रम यांचा अपार. गड किल्ल्यावर भगवा फळकला उंच, शत्रूंच्या मनात निर्माण झाला भयकंप प्रचंड. स्त्रियांचा सन्मान, धर्माचा आदर, जनतेच्या सुखासाठी अखंड त्यांचा प्रहर. स्वराज्य म्हणजे जनतेचा विश्वास, शिवराय म्हणजे प्रेरणेचा श्वास. छत्रपती शिवाजी महाराज जर नाव जरी घेतले ओठांवर, रक्त सळसळते शौर्याच्या स्मरणावर. धर्मनिरपेक्षतेचा दिला त्यांनी आदर्श महान. स्त्रियांचा सन्मान राखला, वाढविला स्वाभिमान. स्वराज्य म्हणजे केवळ राज्य नव्हते, ते होते जनतेच्या हक्काचे स्वप्न पवित्र होते. जय भवानी जय शिवाजीचा गजर झाला दाई दिशा. त्यांच्या कार्याने उजळली भारतभूमीची दिशा. मित्रांनो, शिवराय हे इतिहासातील पान नाहीत, ते आपल्या श्वासातील विश्वास आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. जय भवानी जय शिवाजी.